नमस्कार. आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय ऑलिव्हियामध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. काय मंडळी, मला माहिती आहे तुमची पण अशीच सगळी तयारी चालू असणार आहे. 31 आहे, सगळ्यांची लगबग आहे, माझी पण आहे. मला पण काहीतरी स्पेशल करायचं आहे आज मस्त. कसं आहे की 31 आहे, सगळेजण आपण बिझी आहोत आणि सगळ्यांनी आपापला बेत पण प्लॅन केलेला असणार जेवणाचा. कारण की कोणी गावरान बेत केला असेल, कोणी आपल्या आवडीप्रमाणे रेसिपीज वगैरे केल्या असतील. पण ज्या मंडळींनी अजून काही प्लॅन केलेलं नसेल त्यांनी मात्र आजच्या रेसिपीज नक्की आत्ता बघा बरं का. कारण की अजूनही वेळ आहे. मस्त आजचा बेत एकदम खास असणार आहे. तर या रेसिपीज तुम्ही करू शकता. कसं आहे की सगळ्यांचीच न्यू इयरची लगबग चाललेली आहे आणि माझी पण चाललेली आहे. आणि आज मी एक खास रेसिपी करणार आहे. जी पहिली रेसिपी आहे ती आहे फिरंगी सब्ज बिर्याणी. म्हणजे आपण ज्या भाज्या जसं ब्रोकोली वगैरे, बेबीकॉर्न्स या गोष्टींचा जास्ती वापर केला जात नाही आपल्या भारतीय पद्धतीमध्ये. तर आज आपण त्या गोष्टी वापरून बिर्याणी करणार आहे. पण अर्थात ही फिरंगी बिर्याणी करतो आहे, पण ज्या ठिकाणी या गोष्टी उपलब्ध नसतील तर त्यांनी आपल्या नेहमीच्या भाज्या वापरून केल्या तरी चालतील. बिर्याणी ही एकदम टेस्टीच होणार आहे. तर आपण सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य फिरंगी सब्ज बिर्याणी करण्यासाठी आपण इथे तांदूळ घेतला आहे, पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे. नंतर इथे ब्रोकोली आहे माझ्याकडे, नंतर बेबीकॉर्न्स आहेत, नंतर गाजर आहे, नंतर इथे मी पायनॅपलचा ज्यूस घेतो आहे, दही आहे, टोमॅटो आहे, नंतर पनीर तळून घेतलेले आहेत, पनीरचे पीसेस, तळलेला कांदा आहे, नंतर आपला कांदा बारीक चिरलेला आहे, तळलेले काजू आहेत, कोथिंबीर, मटारचे दाणे आहेत, खडा गरम मसाला आहे, त्याच्यामध्ये तेजपान आहे, नंतर लवंग आहे, दालचिनी आहे, वेलची आहे, या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. नंतर तूप आहे, पुदिना घेतला आहे, क्रीम आहे, हिरवी मिरची, जिरे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ, तिखट आणि हळद. तर ही बिर्याणी याची खासियत अशी आहे की एकतर आपण ती मडक्यामध्ये करणार आहोत, त्याची चव खूप छान येते. त्याचबरोबर याचे पायनॅपलचा फ्लेवर आहे. तुम्हाला चला जरा पाणी तापवतो आणि याच्यामध्ये पहिले पायनॅपलचा ज्यूस टाकतो. सांगतो तुम्हाला अजून एक गंमत. जेवढं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये तेवढंच पायनॅपलचा ज्यूस पण आपण याच्यात टाकलेला आहे. हा कशासाठी टाकलेला आहे तर मला त्या तांदूळाला थोडासा त्याचा पायनॅपलचा फ्लेवर यायला पाहिजे, अननसाचा फ्लेवर यावा, त्या दृष्टीने याच्यात टाकलेला आहे. काय झालं माहिती आहे का, परवा आमचा एक मित्र आला होता घरी. तर माझ्याकडे मस्त मडकं होतं. तो मला म्हटला काय काहीतरी तू मडक्यामधलं काहीतरी मला बनवून दे. तर तेव्हा ही बिर्याणी केली होती. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की ती बिर्याणी एकदम झकास झाली होतीच, त्याला खूप आवडली. तो म्हटला की तुझ्या शोवर पण दाखव तू ही बिर्याणी वगैरे. आणि सोशल नेटवर्किंग साईटवरती आम्ही एकत्र मस्त हा बिर्याणीचा फोटो टाकला. सगळ्यांना खूप आवडली होती आणि मला काही ईमेल्स पण आले त्याच्यामध्ये की कुठली रेसिपी आहे म्हणून. मी म्हटलं आता ती शोवरच तुम्ही बघा म्हणून. तर आपण इथे ह्या दोन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत. जेवढं पाणी आहे तेवढंच पायनॅपलचा ज्यूस टाकलेला आहे. इथे तांदूळ भिजवून ठेवलेला आहे. आत्ता आपला एपिसोड सुरू व्हायच्या आधी मी तांदूळ भिजवलेला आहे. जास्ती भिजवून ठेवायचं नाही आहे, 10 मिनटं जास्तीत जास्त. ठीक आहे. त्याचबरोबर इथे एका बाजूला आपण मसाला जो लागतो आपल्या बिर्याणीसाठी तो करायचा, तो आपण इथे चालू करूया. थोडंसं आपण याच्यात पण टाकू मसाल्यामध्ये. आणि ज्याच्यामध्ये आपण हा भात उकळणार आहे त्याच्यामध्ये पण थोडे लवंग, वेलची टाकू आपण. गरम मसाल्याचा असा एक तेलात किंवा तुपात टाकल्यानंतर असं खमंग असा वास आला पाहिजे, तेव्हा मग ती डिश एकदम मस्त बनते. त्याच्यात जाणार आहे जिरे, थोडी हिरवी मिरची, 1-2 हिरव्या मिरच्या, त्याचे मोठे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये. आणि कांदा, 1-1.5 कांदा साधारणपणे, किंवा छोटे 2 कांदे. या भाताला पायनॅपलचा जो ज्यूस टाकलेला आहे ना आपण, त्याच्यामुळे एक त्याचा स्वाद खूप छान येतो. किंचितसा त्याला एक स्वीट अँड सार सॉस जो असतो त्याच्यामध्ये कशी पायनॅपलची फ्लेवरचा चव येते. पायनॅपलचे तुकडे पण टाकतो आपण. तर तोच प्रकार मी थोडासा आपल्या भारतीय पद्धतीमध्ये करतो आहे. त्याच्यात जाणार आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. पण त्याच्या आधी थोडंसं याला परतून घेऊ आपण. हे पाणी पण इथे उकळायला लागलेलं आहे. आणि आता
याच्यात जाणार आहे तांदूळ. थोडंसं तेल टाकतोय. थोडं तिखट, अर्धा चमचा हळद. बस. आणि आता याच्यात जाणार आहे टोमॅटो. याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला लागतो तो करून घेतलेला आहे. आणि राईस मात्र एकदम खास आहे आपला. आपण काय करतोय, पाणी आणि पायनॅपलचा ज्यूस एकत्र करून त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला टाकून आपण राईस इथे उकळून घेतोय. तो आपण 70% शिजवणार आहोत. इथे मसाला पण आपला चांगला तयार होतोय. आता एक मी काम करतो, याच्यात टाकतो गरम मसाला. थोडासा गरम मसाल्याची पूड टाकतोय. थोडा गॅस कमी करून आपण टाकूया याच्यात थोडं दही. तळलेला कांदा याच्यात पण टाकू. पुदिना. आणि आता हा तांदूळ हाफ डन झालेला आहे. सगळं तो ज्यूसेस आहे, पायनॅपलचं ज्यूस म्हणा आणि बाकी पाणी वगैरे याच्यात शिजवून ॲब्सॉर्ब केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आता मी यात थोडंसं टाकतोय मीठ, म्हणजे थोडंसं ते भातामध्ये पण मीठ शोषलं जाईल. बस. थोडं पाणी. तळलेले थोडे पनीरचे तुकडे, मटारचे दाणे, थोडे काजू. एका बाजूला आता हा जो तांदूळ आहे हा आपण स्ट्रेन करून घेऊया. बस. याला आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे तांदूळाला. भाताला थोडंसं थंड करतोय मी. आता याच्यामध्ये पायनॅपलचा ज्यूस पण आहे. आपण हे पाणी थोडंसं याच्यात वापरू शकू आपण. आणि दुसरं म्हणजे काय, आपण घरी जसं भाताची पेस्ट करतो ना, तसंच एक फ्लेवर्ड म्हणून ड्रिंक म्हणून पण आपल्याला चालेल का, सूपसारखं. म्हणजे कसं थोडीशी काळी मिरी याच्यात टाकली, मीठ तर टाकलेलं आहेच आपण, मस्त गरमागरम प्यायला पण छान आहे. हे आता आपला जो मसाला आहे तो पण तयार झालेला आहे. याच्यामध्ये आता मी सगळ्यात शेवटी फक्त टाकणार आहे थोडं क्रीम. 2 चमचे क्रीम टाकलेलं आहे. बस. तूप टाकतो याच्यात. तूप टाकून घेतलंय भातात थोडं. आणि याला हलवायचं आहे, म्हणजे तो भात थोडासा थंड होईल आणि ओव्हरकुक होणार नाही. आता मी एक काम करणार आहे, जे माझ्याकडे मस्त मडकं आहे ना ते घेणार आहे. आहा, याच्यात बिर्याणी करताना आणि खाताना मजा येते. थोडंसं आधी तेल खाली लावतोय. त्याला आधी पाण्यात मी थोडंसं भिजवून ठेवलं होतं. पाण्यात त्याला भिजल्यानंतर ते मुरतं पण छान. आणि दुसरं म्हणजे याला खालनं थोडंसं तेल लावून घेतोय. सगळ्यात खाली जाणार आहे हा मसाला. खाली का घालतोय आपण मसाला, कारण की लिक्विड असेल ना तर ते तसं पण वाफेनी आपण ज्याला झाकणार आहोत, बरोबर ना, तर ते वाफ वरती येईल तर भात तसाही शिजणार आहे तो. त्याचबरोबर जळणार नाही, त्या दृष्टीने लिक्विड खाली घालतोय. पुदिना, कोथिंबीर आणि थोडंसं तळलेला कांदा इथे टाकतोय मध्ये. त्याचबरोबर हा जो आपला राईस आहे तो मी याच्यावरती टाकणार आहे. कोथिंबीर, पुदिना आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत काजू.
आणि मस्तपैकी भरपूर आपण याच्यात टाकणार आहोत तळलेला कांदा. थोडंसं घी. बस, बाकी मी फ्लेवरिंगसाठी दुसऱ्या काही गोष्टी टाकतच नाही याच्यामध्ये, कारण याचा स्वतःचा एक छान फ्लेवर आहे. एक ओलं कापड याच्यावर टाकतोय. सिल्वर फॉइलचा तुकडा घेतो, याला पॅक करतोय आणि आता याला देणार आहे दम. याला आता मी साधारणपणे 20 मिनटं मंद आचेवरती याला शिजवणार आहे. आणि हे झाल्यानंतर 20 मिनटानंतर पण त्याला ताबडतोब उघडायचं नाही आहे. त्याला एक 10-12 मिनटं 15 मिनटं त्याला तसंच ठेवायचं आहे, म्हणजे ती वाफ त्याला छान बसते आणि बिर्याणी आणखीन छान मोकळी होते, मस्त होते. मंडळी, याला फक्त मी आता शिजवून घेतो 20 मिनटं मंद आचेवरती आणि गरमागरम तुमच्यासाठी प्लेटमध्ये बिर्याणी काढतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फिरंगी सब्स बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: भिजवलेले तांदूळ, वाफवलेले बेबीकॉर्न, गाजर, ब्रोकोली, अननसाचा ज्यूस, दही, चिरलेला टोमॅटो, पनीर, तळलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, तळलेले काजू, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवे वाटाणे, खडा मसाला, साजूक तूप, चिरलेली पुदिन्याची पानं, क्रीम, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये अननसाचा ज्यूस, खडा मसाला आणि मीठ घालून एक उकळी काढावी. फ्राईंग पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये खडा मसाला, जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून नीट परतून घ्यावा. पॅन मधील पाण्याचं मिश्रण उकळल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून ते शिजवून घ्यावेत. टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यानंतर गरम मसाला, दही, तळलेला कांदा, चिरलेली पुदिन्याची पानं, वाफवलेल्या भाज्या, पनीर, हिरवे वाटाणे आणि तळलेले काजू घालून सर्व नीट परतून घ्यावं. शिजवलेले तांदूळ गाळून घ्यावेत. गाळून घेतलेलं पाणी आणि थोडेसे क्रीम टोमॅटोच्या मिश्रणात घालून एक उकळी काढावी. शिजवलेल्या भातावर थोडेसे तूप घालावं. मातीच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये प्रथम तयार मसाला, कोथिंबीर, चिरलेली पुदिन्याची पानं, तळलेला कांदा, शिजवलेला भात, कोथिंबीर, पुन्हा पुदिन्याची पानं, तळलेले काजू, कांदा, साजूक तूप आणि क्रीम घालावं. तयार बिर्याणीवर मलमलचं कापड आणि सिल्व्हर पेपर घालून बिर्याणी शिजवून घ्यावी आणि सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या दुसऱ्या खास रेसिपीकडे. आता आपण एक तोंड गोड करणारी रेसिपी करणार आहोत. आपण करणार आहोत आज पेरू चीज केक आईस्क्रीम. तर हे काय आहे, तर आपण इथे चीज म्हणजे आपलं क्रीम चीज आणि पेरू याचं मिक्सचर करणार आहोत. याचं एक मस्त आईस्क्रीम तयार करणार आहोत. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, इथे आपण पेरू घेतलेले आहेत, मस्त पिकलेले पेरू घेतलेले आहेत छान. त्याचबरोबर इथे आपण काळं मीठ घेतलेलं आहे, पुदिना घेतलेला आहे, लाल मिरची पूड घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे कंडेन्स मिल्क आहे. नंतर इथे घेतले मी क्रीम चीज आणि टुटी फ्रुटी. तर एक प्रश्न असा आहे की दरवेळी आपल्याकडे क्रीम चीज उपलब्ध नसतं, पण बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे बरं का. म्हणजे कधीतरी वापरायला हरकत नाही. थोडंसं महाग आहे पण एकदम टेस्टी अशी गोष्ट आहे. 200 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये येतात छोटे क्रीम चीज, तर तुम्ही ते वापरू शकता. बरं नसेलच तर आपल्याला चक्का इथे वापरायचं आहे. या आईस्क्रीमची चव पण एकदम खास आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ, तिखट वगैरे पण घालणार आहे. पेरूच्या वरती कसं फोडीवरती काळं मीठ तिखट घातलं की कशी टेस्टी लागतं ते फोड, तसेच ही आईस्क्रीम मस्त लागणार आहे. पेरूचे असे 2 भाग करून घेतोय. आता काय करायचं आहे मला, त्याचा हा जो मधला भाग आहे हा चमच्याने काढायचा आहे आपल्याला. बरं, हा आतला भाग काय वेस्ट जाणार नाही. आपण त्याच्यापासूनच एक मिक्सचर तयार करणार आहोत. आणि हवा तर एखादा पेरू आपण याच्यात टाकूया, म्हणजे आपल्याला तो पल्प व्यवस्थित निघाला पाहिजे त्या दृष्टीने. आणि याच्यात जाणार आहेत थोडी पुदिन्याची पानं. याच्यामुळे त्याचा स्वाद एकदम बदलतो बरं का. म्हणजे पुदिना खूप छान याच्यामध्ये लागतं, म्हणजे याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. असं आता मी याला
वाटून घेणार आहे, म्हणजे याला मिक्सरमधनं बारीक करून घेतो आणि एका स्ट्रेनरमध्ये टाकून त्याला व्यवस्थित दाबून घेणार आहे. म्हणजे काय की त्या बिया आहेत त्या वरती राहतील आणि जो पल्प आहे तो खाली निघेल. त्यामुळे याला ग्राइंड करून घेतो. तर आपण काय करतोय, पेरू चीजकेक आईस्क्रीम, आणि ते करण्यासाठी आपण पेरू इथे स्कूप करून घेतले, त्यानंतर मिक्सरमधनं वाटून त्याला आपण एका गाळणीमधनं काढून घेतले. म्हणजे काय बिया सगळ्या त्याच्या निघून जातात, ते करून घेतले. आणि असा हा जो पल्प आहे तो आपण बाजूला घेतलेला आहे, करून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी आता टाकतोय हे क्रीम चीज. हे सगळ्यात आधी आपण मिक्स करून घेऊ. खरी गंमत या आईस्क्रीममधली या चीजमुळे येते. हा जो किंचित हिरवट जो रंग आहे ना, तो तर पेरूच्या सालामुळे आहेच, पण त्याचबरोबर त्यात पुदिना पण आपण टाकलेला आहे. आणि आता म्हणजे आपण जेवढी प्युरी होती साधारणपणे एक अर्धी वाटी होती, ती अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्ती, तेवढाच आपण क्रीम चीज त्यात टाकलेलं आहे. आणि त्याच क्वांटिटीमध्ये मी इथे जे कंडेन्स मिल्क आहे ते वापरतो आहे. आता ॲक्च्युली आईस्क्रीम करताना दूध तापवून ते आटवून आपल्याला करता येईल, पण मी एक थोडासा शॉर्टकट इथे घेतो आहे. कारण सध्या मला माहिती आहे सगळेच आपण जण खूप बिझी आहोत, आपल्याला एवढा वेळ नाही, तर झटपट झाली पाहिजे आपली रेसिपी. आता हे मिश्रण झाल्यानंतर आपण त्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. त्याला 1.5 तासानंतर काढून परत एकदा फेटायचं आहे. म्हणजे जेव्हा ते सेट व्हायला लागेल ना आईस्क्रीम, तेव्हा काढून त्याला फेटायचं आहे. म्हणजे काय होईल की क्रिस्टल्स फॉर्म होणार नाहीत. म्हणजे कुठलेही क्रिस्टल झाले असतील त्या आईस्क्रीममध्ये तर ते मोडल्या जातील आणि परत फेटल्यानंतर ते आईस्क्रीम क्रीमी लागेल जास्ती छान. ठीक आहे. पण मी इथे करताना मात्र याला डायरेक्टली भरणार आहे आणि याला डायरेक्ट सेट करणार आहे. बरं, आता मी इथे काळं मीठ आणि तिखट टाकतोय. मला थोडंसं त्याला एक पेरूचा जो चटपटीतपणा आहे, ते सगळा मसाला टाकल्यानंतर जो येतो, जी चव येते ती मला हवी आहे, म्हणून मी यात टाकतोय. त्याला एक आपला ट्विस्ट असणार आहे. वा, बघतो जरा याची चव कशी आहे. मला असं वाटतं की आईस्क्रीम बनवण्यासाठी वाट बघायची मला जरूरत नाही, मी असंच संपवतो आता. मस्त झालंय. हे मिश्रण घेणार आहे आणि या पेरूमध्ये स्टफ करणार आहे. याच्यात टाकूया टूटी फ्रुटी, म्हणजे आपलं जे आईस्क्रीम आहे ते एकदम टेम्पटिंग दिसेल. आता मंडळी याला मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि सेट करणार आहे. आणि नंतर एकदा सेट झालं की मग यातलं एकही उरणार नाही आहे. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पेरू चीज केक आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पेरू, काळं मीठ, पुदिन्याची पानं, लाल तिखट, कंडेन्स मिल्क, क्रीम चीज आणि टुटी फ्रुटी. कृती: प्रथम पेरूचे 2 भाग करून घ्यावेत. पेरूचा मधला भाग आणि बिया काढून घ्याव्यात. पेरूचा गर आणि पुदिन्याची पानं मिक्सरमध्ये वाटून मिश्रण गाळून घ्यावं. गाळून घेतलेल्या पेरूच्या मिश्रणामध्ये चीज क्रीम घालून नीट एकजीव करून घ्यावं. एकजीव केल्यानंतर त्यामध्ये कंडेन्स मिल्क, काळं मीठ आणि लाल तिखट घालून नीट मिसळून घ्यावं. तयार आईस्क्रीम पेरूच्या पोकळ भागात नीट भरून टुटी फ्रुटीची सजावट करून घ्यावी. तयार आईस्क्रीम फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. बिर्याणीचा सुगंध एकदम भारी येतोय. आता तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी येते. पहिले चाखूया आपण. मस्त मसाला परफेक्ट शिजलेला आहे. गरम मसाल्याचे फ्लेवर्स पण आहेत. त्याचबरोबर जो राईसमध्ये आपण किंचितसा आपण पायनॅपलचा ज्यूस वापरला, त्याचा किंचितसा त्याचा फ्लेवर आहे. आणि खाताना भाज्या लागत आहेत, तळलेले कांदे, काजू या सगळ्या गोष्टी लागत आहेत. रिच आणि अशी मस्त अशी बिर्याणी झाली आहे. आता बघूया आपण जे आईस्क्रीम केलेलं आहे ते कसं झालं आहे. पेरूची चव तर आहेच, त्याचबरोबर कंडेन्स मिल्कचा गोडवा आहे. आणि मुख्य म्हणजे आपण जे क्रीम चीज वापरलं आहे त्याचं एक किंचितशी सॉल्टी अशी चव आहे त्याला. आणि थोडंसं असं तिखट आणि काळं मीठ जे वापरलं आहे आपण, त्याच्यामुळे एक चटपटीत अशी चव त्याला छान आलेली आहे. म्हणजे अशी पेरूची फोड खाल्ल्यानंतर कसं एक चटपटीत लागते ती, आपण ज्यात तिखट आणि काळं मीठ टाकल्यानंतर तशी चव आहे. त्याचबरोबर त्याला एक रिचनेस आलेला आहे मस्त. हे आईस्क्रीम पण एकदम जबरदस्त आलेलं आहे. आणि मंडळी जरा व्यवस्थित प्लॅन करा, या रेसिपीज करा घरी. आता न्यू इयर येत आहे त्याच्यासाठी करा, किंवा इतर वेळी करायला मस्त रेसिपीज आहेत.
या रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZeeNetwork.com. तर मंडळी, सरत्या वर्षाला आपण निरोप देऊया आणि येत्या वर्षाचं स्वागत करूया. पुढच्या भागामध्ये आपली परत भेट होणार आहे आणि या रेसिपीज ट्राय करून बघा आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या, तुम्ही केल्यानंतरच्या तुमच्या प्रतिक्रिया पण माझ्यापर्यंत पोचवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघत असतो. भेटूया पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या